नमः। आते संकटे दुर्गमे तुवा वाचविलो आम्ही, आम्हा सकळा तुझे स्वामी बहु वाचा मी किती बोलू। जयाचे केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची वंदू श्री चरण श्रीगुचे ते नमस्कार आता मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या। मोजे कळकावानी आपण आहे नाम सप्ताह दरवर्षी प्रमाणे याही वर्षी चालू। पहिल्या प्रथम जणलेल्या श्रोत्यांना मी साष्टांग नमस्कार करतो। ज्यांनी पंच कमिटीने हे अतिशय अशा प्रकारचं मार्गदर्शन करून अखंड हरिनाम सप्ताह पंच कमिटीने केलं त्यांना मी दंडवत करतो। घरी बसले त्याला साष्टांग नमस्कार करतो आणि सर्व साधू संतांना नमस्कार करून कथेला प्रारंभ। अति संकटीतून भंग करून तू वाहवनिया लक्ष्मण। भगवान देवाच्या कार्यामध्ये परधर्म आणि परोपकार करण्याकरता एक असणारा मार्ग आहे। ते मार्ग म्हणजे हनुमानजी आहे। हनुमानजी आम्ही असणारी संकटामध्ये ज्यावेळेस पडलो होतो, पडत हा जर भारी आद्याशी आठवावा हरी, मग हो नेदीची आड घाली सुदर्श हे देवाचं काम आहे। तुम्हाला संकट पडल्यावर आपण धावा कोणाचा करावं सांगून जातो। आपल्याला संकट पडलं की देवाचा धावा करावा, तुझा विन सकामध्ये नाही कोणी आणि एका चक्र पाणी वाचून या। हनुमानजी आम्ही संकटामध्ये पडलो होतो, त्या युगामध्ये आम्ही असतात तिकडे प्राण आमचा जाते केव्हा येते अशा प्रकारची कथा उलागली होती। त्याच्यामध्ये आम्हाला बांधून असणार त्या युगातून आम्हाला वाचवला। तू आमचा जीवदाता स्वामी आहेस असं हनुमानजीला त्या ठिकाणी बोलू लागलेले आहे। आता सकळा तीर्थाचे सार एके कपिंद्राचा चार, प्राण त्यागिता सुमित्र सर्व संहार होईल। ज्या ठिकाणी हनुमानजीला बोललं सकळ तीर्थाचे सार तू एक आहे कपिंद्रा साचार, तीर्थाला गेल्यावर तीर्थाचा असणारा सार करतो सांगतो तुम्हाला। दयाचा असणार त्या ठिकाणी मंथन केल्यावर सार निघते। सार म्हणजे मंथोनी नवनीता कैसे घे अनंत आणि वाया व्यक्त कथा साठी मार्ग। मंथन केल्यावर दह्याचं लोणी निघतोय। तसं देवा हनुमानजी तुम्ही असणार काय केलेल्या होत्या, त्या संकटामध्ये आम्ही त्या ठिकाणी पडलेल्या होत्या आणि सगळं तीर्थ केलं तर त्या तीर्थावर नेम भाविने सिद्धी आणि वायाची उपाधी करी सिजना। सर्व तीर्थाचं सार म्हणजे तू हनुमानजी आहेस असं हनुमान हा सर्व वर्णन करू लागले। ना देखता लक्ष्मणा राम तात्काळ सोडिल प्राण, त्या सवेचे सुग्रीव जान देईल प्राण तत्वता। हनुमानजी लक्ष्मण या ठिकाणी सोडून गेल्याच्या नंतर काय होईल? आनंद होईल। लक्ष्मण गेला म्हणजे राम राहणार नाही। राम राहिला गेल्यावर कोण कोण मरतात आहे का? राम सुग्रीवा पाठी विभीषण राये सृष्टी, ये रावण काय गोष्टी सकळ सृष्टी अकांत। हनुमानजीला त्या ठिकाणी सांगू लागले वैद्य हुसेनजी, हनुमान काय भक्तीच्या देवाठामध्ये दावाव्या सुबटा, शूर आणि धीर स्वामी काजी तू सादर आहे। सादर आहे तू नादर आहे म्हणू लागले कोण? हनुमानजीला। हनुमान लक्ष्मण गेला की राम राहणार नाही, राम गेला की सुग्रीव राहणार नाही आणि सुग्रीव गेला की विभीषण राहणार नाही। कोण कोण मरतात ऐका। कथाची सीता सुंदर न लागता निवेश मात्र, सवेग त्यागिला शरीर अनार्थ थोर होईल। हनुमानजीला वैद्य हुसेनजी बोलू लागले, हनुमान एवढे मेधावीच्यावर थांबणार नाहीत मग काय होणार आहे? ही बातमी ऐकल्यानंतर अशोक वनी खे मादारी ऐकलीसे सीता सुंदरी। सीता अशोक वनामध्ये तिला जर ही बातमी कळाली तिने आपला पंचप्राण त्याग करील
आणि जिता दिल्याच्या नंतर कोण कोण मरतात ती त्याची उधळणी वैद्य सुशेनची हनुमंतराला सांगू लागलेला आहे. भरत शत्रुघ्न ऐकताय प्राण सोडतील सर्वथाय ऐकताची तिघी माथाय प्राण तत्वतान राखीती. हनुमानजी तुम्हाला सांगू लागलो सीता मेल्यावर थांबणार नाही. सीता मेल्या 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 भरत मेला तो शत्रुघ्न मदल. शत्रुघ्न मेल्यावर थांबणार नाही. कौशल्या मदल, सुमित्रा मदल, कैकई मदल, समजे एकही राहणार नाही असं मारून त्या ठिकाणी पूर्ण परिचय हे करून माहिती वैद्य सुशेनची देऊ लागली. आकांत होईला विदेशी आकांत सकळ लोकांशी आकांत देवदानाशी सकळ सृष्टीशी आकांत. अयोध्येमध्ये आकांत होईल. आकांताचे तुम्हाला सांगतो ज्या ठिकाणी न घडणारी गोष्ट घडावं त्या घरी सर्व आम्हाला आकांत होते म्हणजे कल्लोळ होते, दुःख होते. ते दुःख अयोध्येमध्ये पकडत आणि त्या दुःखानं सर्व अयोध्या हार 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 म्हणजे त्या ठिकाणी कधी असा हात ठिकाणी वैद्य सुशेनजी मारुती याला सांगला. हनुमानजी एकही म्हणणार दोनही म्हणणार ऐकून घेतात काय म्हणतात. बांधवडे सोडलं कोण वदिल कोण रावण देव कारण साध पूर्ण एवढे विघ्न मांडेल. या ठिकाणी मारुती हाला वैद्य सुशेनजी बोलू लागले हनुमान बांधवडी कोण सोना 33 कोटी देव राजा रावणाच्या बंधनामध्ये आहेत आणि त्यांची असणारी बांधवडी सोडण्याकरता अशोक वनिकामध्ये असणारी सीता असणारी बंधनामध्ये आहे. एवढ्याची बांधवडी तोडण्याकरता 184चा फेराच आहे आणि ते फेरा चुकण्याकरता हनुमानजी तुम्ही जावं अशी विनंती मारुती हाला वैद्य सुशेनजी करू लागली. या लागी गा कपिनंदनाय वीरशोर सर्वज्ञाय औषधी आणून लक्ष्मणाय जीवदाना होई दाता. लक्ष्मणा करता जीवदान देण्याकरता हनुमंता तुम्हाला मी भीक मागू लागलेला आहो. तुम्हाला विनंती करतो, तुम्हाला असणारी काकुलती करतो. हेच दान दे गा देवा तुझा विसरण व्हावा गुण गाई नावडी हेची माझी सर्व जोडी नलगे मुक्ती धन संपदा आणि संत संगती सदा. संतांची संगती मनोमार्गगती अकळावा श्रीपती येणे पंथी. याच पंथानं संतांच्या संगतीमध्ये जे सुख आहे ते देवाचे सुख ते राहणार नाही असं मारुती हाला विनंती वैद्य सुशेनजी करू लागले. इतके बोलता अंगद वीर सकळ वानरांचा भार ऐकून या श्रीरामचंद्र काय उत्तर बोलत. अंगदानं बोलायला सुरुवात केलं. अंगदानं बोलल्यावर त्या ठिकाणी मागल्याच्या अंगाला शहारी आली. शरीर बदलायचे कवळी ब्रह्मांड जो पुच्छे असा हनुमान या आपाचा ढिपाडू धरलेला हे प्रभू रामरायानं ऐकलं. जगाचा मालक ब्रह्मांडाचा मालक चालक मालक सर्वस्व करता हरता तो देव आहे. अशा प्रकारचा ब्रह्मांडाचा मालक प्रभू रामानं ऐकलं. काय बोलता कपे कुळ पंचाननायके हनुमंता सर्वज्ञा भ्रातृविच्छेची दानाया लागी चरण जाण तुझा. ब्रह्मांडाचा मालक प्रभू रामानं असणारा लक्ष्मण हनुमंतराच्या पुढे आले आणि विनंती करू लागली. भार भिक्षेची या दाना तुझं लागी जाणा जीवदान मागू आलो. भावाचं मित्र मला भीक काय मद काय भीक देवा. मला भीक पाहिजे ते कोणतं भीक आहे. आम्हाला भीक मागायचं म्हणजे दानाचं मागता आणि दान करण्याकरता महाराज पात्रता पाहिजे. हनुमंत रामाची पात्रता होती. ब्रह्मांडाचा मालक असणारा राम लागलेला आहे. हनुमान
माझ्या भावाचा असणार जीवदान दे, अशा प्रकारचं त्या ठिकाणी प्रभूला मला हरेच्या मावळ्याच्या पुढे बोलले. हनुमानजी का बोलतात? लक्ष्मणाचे जीवदान तुझ भिक्षा मागवालो सर्वता प्राणज मुख न होणे बंधू जीवदान मला दे. माझ्या भावाचं जीवदान आहे. सांगतो तो मला आमच्या माऊलीने अगोदर सांगितलं. हे रामायण सख्या भावा करता नाही, सख्या भावाचं कुठे भांडणच नाही. सांगून जातो तुम्हाला मी उलटे सांगायचं माणूस आहे. सख्या भावाचं कुठं भांडण नाही, सावतर भाऊ तर राहिलाच नाही. हाय काय सावतर भाऊ एवढ्या गावामध्ये? एखादी पहिल्याच्या काळात 40-50 वर्षाच्या खालचा असेल, आता तात्पुरतो 20-25 वर्षामध्ये सावतर भाऊच राहिला नाही. मग भांडायची गरज नाही. आणि सावतर भावाचा इमानदारने भांडणच होईना, व्यासपीठावर खोटं बोलणार. सख्खा भाऊ भांडण केल्याशिवाय राहिना, सावतर भाऊ भांडण करणार का? कारण आहे सावतर भाऊ म्हणला की महाराज न सांगता देवावं लागते म्हणून भांडण होईना, आणि सख्खा भावाला मागावं लागते म्हणून भांडण होण्याशिवाय राहिना. हे सावतर भावाचं भांडण नव्हतं. हे सावतर भावाचं भांडण काय? याच्यामध्ये 2 प्रकार दाखवले. एका ठिकाणी सावतर भावाचं भांडण नाही, एका सावतर भावाकरता एक सावतर भाऊ राज्याला लाथ मारली, संसारावर पाणी फिरलं आणि एका डोंगरात गेला. सांगून जातो एक सक्का भाऊ पक्का वैरी झाला. सांगून जातो 700 घर असणारी सोन्याची होती, पण सख्या भावाला नांदू देणे लाता मारून गावाच्या बाहेर काढले. त्या भावाकरता मग कोणता भाऊ बरा? सावतर बरा काय सखा बरा? मी म्हणतो सावतर बरा. सावतर भावातील भिक्षा लक्ष्मणाची त्या ठिकाणी हनुमंतराच्या चरणाकडे किंवा मुखाकडे मागणी मागू लागली. ब्रह्मांडाचा मार्ग आता हनुमानजी ऐकू लागले काय बोलतात. वने एकला एक अनाथ लक्ष्मणे वेन झालो येथ आम्हा जीवदाता कपिनाथ वासनाद करावे. प्रभू बोलू लागलेले आहेत, राम बोलू लागलेला आहे. मी लक्ष्मण मी अनाथ आहे. अनाथ म्हणजे मी मला कोणी नाही असं त्याला अनाथ म्हणतात. आता अनाथ मी झालेला आहे, मला सनात करायचं काम म्हणजे माझा भाऊ आहे. माझ्या भावाने जर मला भिक्षा दान दिला तर हनुमंता तू एवढे जर काम केले करते केले उपकार सांगू मी काय, आणि बाप न करी आयशी माय. माईनं काम केलं नाही, बापानं काम केलं ते काम तू करतोस म्हणून माळुऱ्याकडे भिक्षा या रूपानं ब्रह्मांडाचा मालक राम बोलू लागलेला आहे. वाचल्या लक्ष्मणा आम्ही बंधू 4 जण 5वा हनुमंत पण निश्चय जाण भाक माझी. राम बोलले तसे झाले त्याची वंदावी पाहुणे राम बोलले तसं करणारा आहे. राम एक पत्नी आणि एक बाणी. आम्ही बोलता एक चलता एक म्हणून आमचं कुठं खरं लागत नाही. खरेच आम्ही नाही मग काय खरं बोलावं? खऱ्या माणसानं खरं बोलल्यावर खरं वाटते. बैमानानं 100 गोष्टी बोलल्याचं काय खरं राहिले म्हणतात. दोनावडी म्हणतात भागाने बी म्हणतात. तसं राम म्हणू लागलेला आहे लक्ष्मणा आम्ही भाऊ चौघे आहोत. राम लक्ष्मण भरत आणि शत्रू हे 4 आहे. 5वा तू हनुमान आहे. कोण म्हणाले? राम म्हणाले. आता अगोदरच रामाचा भाऊ सखा होय का मानलेला होय हनुमंतराया. मारुतीला सखा भाऊ होय, परंतु मारुतीला म्हणू लागले मारुती हनुमान मी 5 आणि 4 भाऊ, 5वा भाऊ तुला मानतो. माझ्या भावाचं भीक मला दे. 5 मिळता एके ठाईरणी युधाचा पाडकाई रावणाचे भय नाही धाई ठाई निमेल. इथं आध्यात्मिकानं प्रभू या कथाकारानं बोललेले आहे. कथेचा अनुभव असा आहे. काय आहे? 5 मिळते एके ठाई युधाचा पाडकाई रावणाचे भय नाही घाई ठाई निमित्त. 5 म्हणजे मद मच्छर दंभ अहंकार हे ते 5 निघून गेले की दया क्षमा शांती तेथे देवाची वस्ती. कोण होते 5? हे रामायणातून बघायला सख्खे भाऊ 5 आहेत.
एका पिंडाचा राम आणि दुसऱ्याच पिंडाचा हनुमंत आहे. एका पिंडाचा असणारा राम आणि दुसऱ्याच पिंडाचा भरत आहे. दुसऱ्या पिंडाचा शत्रुघ्न आणि लक्ष्मण आहे आणि त्याच पिंडाचा हनुमंत आहे. म्हणून आपण असणारे 5 आहोत. एका ठिकाणी आल्यावर काय होणार नाही असं मारुती ह्याला राम बोलू लागलेला आहे. हे चिन्हवल सांगो काय 5 एक झाले हो पाहे. साधोष के मात कार्य सजानवे सांगेन. राम म्हणू लागलेला आहे 5 एकच्या एके ठाई. हे काय नवल सांगू म्हणे. काय नवला नवल असणार तुला सांगायचो म्हणते. तुझ्या नावाचा महिमा तुला न कळेगा मेघश्यामा. मेघश्याम असणारा वर्ण राम आहे म्हणून राम सावळा रूपाचा आहे. रामाने सांगितलं 5 एका ठिकाणी आल्याच्या नंतर 5 म्हणजे कोणती सांगतो तुम्हाला. माणसाचं हे मन आहे. मनामध्ये 2 मन असतात. एक मन म्हणते बाबा चांगलं केल्यानं चांगलं होईना वगळं कसं करावं. दुसरं मन म्हणते आणि जेवढे लोक बैमान होतात त्याच्यात बरं व्हायला खरं वागून जे जे तुझ्या भक्तीचे लागले त्यांचे केले वाटोळी. देवाच्या नादाला लागले त्याचं कोणाचं बरं झालं नाही. झाले काय सांगून जातो तुम्हाला. बापाला बैमान भक्त प्रल्हाद झाला. 14 प्रयत्न भक्त प्रल्हादाला केला. त्याला असणार महाराज बापानं मारायला शिकलं. यानं पैमानाचं नाव घेणं म्हणलं ते नाव घ्याले. याला तारणारा कोण आहे त्याचं नाव घेतोस ना तो कुठं आहे. भक्त प्रल्हादानं सांगितलं पिताश्री मी ज्याचं नाव घेतो ते कुठं नाही आहे. जळी स्थळी घरला आणि ठाव नाही बोलला. जे जे दिशे भूते ते मानिते भगवती. जगावती आहे आणि देहाती ही एक आहे. माऊलीने हरिपाठामध्ये म्हटलेलं आहे देहाती एक सूर्य प्रकाश रश्मी ज्ञानदेव चिठ्ठीपार हात भीमा आणि मागील या जन्मा मुक्त झालो. ते मुक्त झालेला असणारा राम आहे. तो राम असणारा हनुमंताला सांगू लागला हनुमान तुला मी सांगू लागले हे 5 एकत्र आल्यावर काय होणार नाही. मत कार्य म्हणजे होणार कार्य चांगलं होतो. होता 5चा एक मेळा विरे 5 भूतांचा गोळा 5 इंद्रियांचा पाळा. एक हेला भस्म होय. आता हे 5चा मेळा 5ची या एकात्मता कलिकाळा ते हनोलाता काळीसा काळ नियंता ब्रह्म सायुजता हाताकडे. ब्रह्म राम आहे आणि तुमचा आमचा फक्त भरम आहे. आपण हे चालू लागलेला आहोत संसारामध्ये आपण वागू लागलेला आहोत. आपला भरम आहे. या भ्रमातून निघून जाण्याकरता ज्ञानोबाला अनेक ओळी टाकलेली. नमन अहंकाराची गोटी न लागे अज्ञानाचे पाठी सज्ञानाचे झोपे कंठी नाना संकटी नाचवी. पहा म्हणजे अहंकार. अहंकार ज्याच्यामध्ये आला त्याच्यातला हम ब्रह्मस्मी निघून गेल्यावर तो असणारा सत्य देव होतो. आणि ते अहंकार जाण्याकरता साधू बोध झाला तो नुरोनिया ठेला आणि ठाईच मुला अनुभवे अशा प्रकारचं सांगू लागलेले आहे. हे 5 विषयी विशेष स्थिती एके निमेषार देवस्म होती. विषयी शोभेची शक्ती जो 5 मिळती. 5ची विशेष स्थिती एक निमिषात भस्म होती की विषय विषयाचा पडी पाडू कडू विषय लागे तो गोड गोडू तू दिवाशी झाला. अशा प्रकारचा 5 विषय आहेत. त्या विषयामध्ये एक मन आहे. मन हे करोनी मोगडार ईश्वरा पुनरपी संसारा येणे नाही. मन आधी मन घ्यावे हाती मग पुंजावा गणपती. सकळ तीर्थाचे सार एक असणार त्या ठिकाणी मन आहे. मनाला असणार जिंकिलं सर्वस्व कार्य होतं असं सांगू लागले. इतस्तता विचारती जाणते साबेती 5 प्राण चलन सोडून आपण निश्चय जाण स्वयं. या तुमच्यामध्ये असणारे आमच्यामध्ये असणारे त्या ठिकाणी विषय आहेत आणि ते विषय असणारा इकडे तिकडे माणसाचे फिरू शकतात. आता ते कोणतं एकच मन आहे. त्या मनामध्ये असणारे विषय अनेक प्रकारचे आहेत. 5 विषय आहेत.
आणि त्या 5 विषयाला असणारा मनानं जिकडे जिंकलं तिकडे ते विषय धाव घेतात. आता मन त्या विषयाच्या भागात राहिना गेलं की ते साम्य येते पंचप्राण निश्चळदार श्रेय होती. ते निश्चय म्हणजे निश्चयाचा पडे निश्चयाचे बटुका म्हणे तेची फळ निश्चयाचं बळ असणार घेण्याकरता म्हणे जिंकावं लागतो असं सांगू लागतो. एक यावरीला चव घास होय पांचाची एक मोस अंकार चित्त बुद्धी मानस सहज समरस एकावरील या चौघात होय पाचाची एक मोस. एक म्हणजे मन माणसानं जिंकलं आधी मन मला पुन्हा ब्रह्म धुंडा हम बुद्धी चित्त अहंकार ही असणाऱ्या देहगता ठिकाणी 5 विषय आहेत. मनाला मारलं की ते ऑटोमॅटिक आपल्या स्थळावर येतात असं बोलू लागले. पांचाची या एकात्मता कळे काळा ते हनोला था कायाचा काळ नियंता ब्रह्म सायुजता हाताच. हे 5 विषय आहेत. ते 5 विषय एका मनाला जिंकिले की महाराज कळली जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय. जगाला असणारा काळ खातो घडी घडी याची काळ वाटप आहे आणि अजून किती आहे सावकार जगाला दंड देणारा काळ आहे. त्या काळावर असणारा विजय मिळण्याकरता मन माणसाला जिंकिलं सर्वस्व कार्य होतो असं बोलू लागतो. जे नोनेशी जीव शिव पदवी स्वस्वरूप सवे अनुभवी पूर्ण परमात्म ठसावे जीवी पंचैक्य भावी पदासे. या जीवाला शिवाने जिंकावं लागते. जीवामध्ये शिव आहे जीव शिव दोन्ही हे नेते गेले प्रपंचाचे नेते गे. हे जीवामध्ये असणारा शिव म्हणजे देव आहे आणि जीवानं शिवापर्यंत गेलं की देव असणाऱ्या ठिकाणी आपण कला सोडवण आणि संसार बंधन तोडावे. या बंधनातून मुक्त असणारा जीव आणि शिव एकत्वाला आल्याच्या नंतर परमानंदामध्ये असणारा मिलीन होतो असं बोलत आहे. या रागिरा कपिनंदना शीघ्र करोनी प्रयाणाय वाचवे बंधु लक्ष्मणाय बहु प्रातारणा काय बोलो या रागिरा कपिनंदना. हनुमंत बजरंगबली मी तुम्हाला विनंती करतो या रागिगा कपिनंदना शीघ्र करोनी प्रयाण. शीघ्र म्हणजे लवकर जा अशा प्रकारची प्रार्थना प्रभू रामराय हनुमंतरायाची करू लागलेला आहे. ऐसे श्रीरामाचे उत्तर तैसेच गुप्त ती समग्र ऐकोण आला दे कपींद्र काय उत्तर बोलत. रामाने जसं बोललं तशाची उत्पत्ती वानराने तसंच बोलली. एवढा असणारा बोलल्याच्या नंतर आलाच म्हणजे असणारा आनंदयुक्त मारुती झाला. हनुमानजी काय बोलतात समुद्र ओलांडण्यास काय जेने पालती केली लंकाय बेदरा लाविला दशमुखाय तो हनुमान देखा सरसावला. समुद्र ओलांडून आसंका जेने पालती केली लंका. लंकेला असणारा गेला राजा रावणाला धार लावला. तो हनुमंत हा पुढे सरसावून आला. काय करतो हनुमान साठे पताजीवी सुरदुदंबी त्राटिल्या देवी पुष्पवृष्टी केली अवघी निज वैभवी कपिंद्र. बजरंगानं जाण्याकरता तयारी केली. तयारी म्हणजे आला म्हणजे आनंद झाला. मारुती आला आनंद झाला हर्ष भरित झालेला आहे. एवढं असणारं सर्व 33 कोटी इमानाची दाटी पुष्पाचा वर्षाव आणि स्वर्गाहून देव करतात. देवाला आनंद वाटला आणि देवाला फुलाचा वर्षाव मारुती हवं केलेला आहे. सत्वर जाऊन कपिपती अवशेदी अनिल निश्चिती सुमित्र उठवेल मारुती उदया गवस्ती न येत. किती सोडी देवाला चिंतन करू लागलेला आहे. आताच्या आतात मारुती हा जाईल हनुमानजी जाईल औषधी आणि लक्ष्मणाला उठवील आणि लक्ष्मणाला उठले आम्ही आज्ञा बंधनातून मुक्त होता असं 33 कोटी देव स्वर्गामधून चिंतन करू लागले. लक्ष्मण उठले या जा
श्रीराम सोय आपण निमेषार देव दिल रावण राजे विभीषण स्थापी. या ठिकाणी कधीचा असणारा विषय समोर आला. लक्ष्मण उठली या जाण. लक्ष्मण उठलं रामाला सुख होईल आणि रामाला सुख झाले समजे वाण्याला समाधान लाभल. अशा प्रकारचा त्या ठिकाणी कथाभाग ग्रंथाचे ग्रंथतेची देऊ लागली. फिटेल सकळांची सांकडी सुटेल देवांची बांधवडी आणून अमर कोडी स्वर्गी गुडी उभारी. सगळ्यात एक साकडा आहे. कोणतं साकडा आहे? देवानं आम्हाला बंधनातून मुक्त करावं साकडा आहे. बंधनामध्ये टाकलेली बांधवडी आहे आणि त्या बांधवडीमधून तोडण्याकरता एकच काम करावं लागतं. कोणतं काम करावं लागतो? अरे न सांगता तुम्हा कळवी अंतर विश्वी विश्वांबर परिहारती नवी ती असणारा रामाला माहित आहे म्हणून मानून याची विनंती करू लागली. केलेली कथा किंवा करून घेतलेली कथा विश्वचेनी समर्पित करू. कथेला पूर्ण विरा कुंडली हरी.